नमस्कार. आजचा व्हिडिओ मकर राशीसाठी. नमस्कार मंडळी, आपल्या मराठी राशी भविष्य या चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण आज रविवारपासून ते थेट 29 जुलै तारखेच्या पवित्र गुरुपौर्णिमेपर्यंत हे 5 दिवस तुमच्या आयुष्यात एक भयंकर मोठी उलथापालथ घेऊन येणार आहेत. हो मंडळी, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. इतके दिवस जो व्यक्ती तुमच्यासमोर गोड बोलून तुमच्या मागे खेळ रचत होता, जो तुमच्या प्रत्येक कामात अडथळा आणत होता, जो तुमचेच पाणी खाऊन तुमच्यावरती जाळे फेकत होता, तो कपटी शत्रू आता स्वतःच्या जाळ्यात अडकणार आहे आणि त्याचे खरे रूप तुमच्यासमोर उघड होणार आहे. ग्रहताऱ्यांची अशी काही युती या 5 दिवसात घडत आहे, विशेषतः गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वामुळे ज्यामुळे तुमच्यावर चाललेले सर्व वाईट प्रयोग, गुप्त कट, कारस्थान आणि शत्रूचे प्रचंड कारस्थान उद्ध्वस्त होणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार म्हणजेच 29 तारखेच्या गुरुपौर्णिमेपर्यंत काय घडणार आहे याचा तारखीनिहाय आणि वारनिहाय सविस्तर आढावा घेणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण मधोमध सांगितलेला एक मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तोपर्यंत कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आजचा रविवार हा तुमच्यासाठी अत्यंत सूक्ष्म निरीक्षणाचा दिवस आहे. ग्रहांची स्थिती सांगते की या सूर्यदेवाची विशेष ऊर्जा तुमच्या राशीवर पडत आहे. त्यामुळे तुमची अंतर्दृष्टी म्हणजेच IQ सेन्स कमालीचा जागृत होणार आहे. आज दिवसभरात तुमच्यासोबत खूप विचित्र घटना घडणार आहेत. तुमच्या आजूबाजूला असलेली तुमच्या वर्तुळातील एक अशी व्यक्ती जी गेल्या काही दिवसापासून तुमच्याशी खूप तुटकपणे वागत आहे, तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, जी अचानक तुमच्याशी अत्यंत गोड बोलण्याचा प्रयत्न करत आहे. ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल, तुमची विचारपूस करेल, तुमच्या कामात अतिउत्साहाने मदत करण्याची तयारी दाखवेल. पण मकर राशीच्या मंडळींनो, इथे तुम्हाला सावध व्हायचे आहे. या त्या व्यक्तीचा प्रेमळपणा नाही, तर तिचे जाळे आहे. आज रविवारी ती व्यक्ती तुमच्याकडून काही गुप्त माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या भविष्यातील प्लॅन्स काय आहेत, तुमच्या घरातील काय चालले आहे, तुमच्या पैशाचे नियोजन काय आहे हे जाणून घेण्यासाठी ती अतिहुशारीने प्रश्न विचारेल. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तिच्या बोलण्यात विरोधाभास किंवा सुगावा पटेल, ज्यामुळे तुमच्या मनात शंकेची पहिली ठिणगी पडेल. त्यामुळे तुम्हाला स्पष्ट जाणवेल की माणसाच्या मनात पाप आहे आणि हा खरा हितचिंतक नाही. तर आजच्या दिवशी कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. सोमवारी चंद्राची स्थिती अशी बनेल की तुमच्या मनात थोडी अस्वस्थता आणि बेचैनी राहील आणि ही अवस्था उगाच असणार नाही. सोमवारी शत्रूचे तुमच्या पाठीमागे रचलेले कारस्थान उघड व्हायला सुरुवात होणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर सोमवारी ऑफिसमध्ये किंवा तुमच्या वर्कप्लेसवरती तुम्हाला एक वेगळे वातावरण जाणवेल. तुमच्या नकळत तुमच्या नावाने गाराणे करणाऱ्या, वरिष्ठांचे कान भरणाऱ्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या समोर येईल. तुम्हाला समजेल, इतके दिवस तुमच्या प्रमोशनमध्ये किंवा पगारवाढीमुळे जो अडथळा येत होता तो कोणी तिसऱ्या माणसाचा नव्हता, तर तुमच्यासोबत रोज चहा पिणाऱ्या, तुमच्यासोबत बसणाऱ्या माणसाचा होता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर सोमवारी तुमचा एखादा जुना क्लायंट किंवा ग्राहक तुमच्यापासून का तुटत जात होता याचे खरे कारण तुमच्या समोर येईल. शत्रूने तुमच्या व्यवसायाबद्दल बाजारात पसरवलेल्या अफवांचा पुरावा तुमच्या हाती लागेल. सोमवारी शत्रू तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी शेवटी प्रयत्न करेल, पण त्याला कल्पना नाही की ग्रहांचे चक्र बदलले आहे. शत्रू ज्या खड्ड्यात तुम्हाला ढकलण्याचा प्रयत्न करेल त्या खड्ड्यात तो स्वतःच पडणार आहे. मंगळवार हा दिवस तुमच्या शत्रूसाठी काळ आणि तुमच्यासाठी न्यायाचा दिवस ठरणार आहे. मंगळवार हा मंगळाचा, ग्रहांचा आणि साक्षात पवनपुत्र हनुमानजीचा आशीर्वादाचा दिवस आहे. मकर राशीचा स्वामी शनिदेव आणि मंगळचा प्रभाव शत्रूच्या बुद्धी भ्रष्ट करणार आहे. मंगळवारी तो कपटी शत्रू अति आत्मविश्वासाच्या भरात एक अशी भयंकर चूक करणार आहे, ज्यामुळे त्याचा बुरका टरकन फाडणार आहे. तो तुम्हाला फसवायला जाईल, पण स्वतःच अडकेल. या दिवशी तुम्हाला एखादा मेसेज, कॉल, स्क्रीनशॉट किंवा एखाद्या त्रासदायक व्यक्तीकडून प्रत्यक्षात पुरावा मिळेल. त्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल, कारण तो पुरावा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की व्यक्तीला तुम्ही भाऊ मानत होता, त्याला स्वतःच्या दारात स्थान दिले, त्याच्या संकटात तुम्ही रात्रंदिवस धावून गेला, तोच व्यक्ती तुमच्या पाठीमागे गेम खेळत होता. आणि मंगळवारी शत्रूचा भयानक प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होईल. त्याचा कट उघडा पडल्यामुळे त्याची घाबरगुंडी उडेल. या दिवशी तुम्हाला समजेल की ईश्वराचा न्याय कसा असतो.
तर मकर राशीच्या जातकांनो, आता येतो ऐतिहासिक दिवस बुधवार 29 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेचा महापर्व काळ. गुरुपौर्णिमा हा केवळ अध्यात्मकाचा सण नाही, तर राशीसाठी हा दिवस पूर्ण सर्व पापांचा आणि शत्रूचा नायनाट करणारा ठरणार आहे. या गुरुपौर्णिमेला गुरुग्रहाचे आणि शनिदेवाचे दुर्मिळ युती होत आहे, की गेल्या कित्येक वर्षात झाली नव्हती. 29 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो कपटी शत्रू समाजासमोर, घरातील लोकांसमोर किंवा तुमच्यासमोर पूर्णपणे नागडा उघडा पडणार आहे. इतके दिवस त्याने तुमच्याबद्दल पसरवलेले गैरसमज, तुमच्या केलेले खोटे आरोप आणि तुमच्या कामात आणलेले अडथळे एका क्षणात नष्ट होतील. जे लोक आत्तापर्यंत शत्रूच्या सांगण्यावरून तुमच्यापाशी वाईट वागत होते, तेच लोक 29 तारखेला तुमच्याकडे येऊन हात जोडून माफी मागतील आणि सांगतील की आम्हाला माफ करा, या कपटी माणसाने माझे कान भरले आणि आम्ही भडकलो होतो. या गुरुपौर्णिमेला तुमच्यावर गुरूंचे असे काही छत्र लाभणार आहे की शत्रू संपूर्ण ताकद, त्याचे कारस्थान आणि त्याची वाईट नजरेचा प्रभाव कायमचा नष्ट होईल. ज्या शत्रूने तुम्हाला रात्रीची झोप दिली, तो आता तोंड लपवणार आहे. मकर राशी, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता तुमच्या मनात सर्वात मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत असेल. हे सर्व तर बरोबर आहे, पण तो कपटी शत्रू नक्की कोण आहे? त्याला ओळखायचे कसे? आमच्या आजूबाजूला तर 100 लोक असतात, त्यातून खरी कपटी माणसं कसा शोधायचा? तर आता कान देऊन ऐका. ग्रहांच्या अभ्यासानुसार आणि 5 दिवसातील रविवारपासून गुरुपौर्णिमेच्या नक्षत्र स्थितीनुसार या कपटी शत्रूचा 4 अत्यंत भयंकर आणि स्पष्ट लक्षण मी तुम्हाला सांगणार आहे. हे लक्षण जुळवणारा व्यक्ती तुमच्या अगदी जवळच फिरत असेल. अति गोड बोलणे आणि अति कौतुक. या 5 दिवसात काही व्यक्ती तुमच्या तोंडावर तुमची इतकी स्तुती करतील की तुम्हाला वाटेल की जगात यांच्यापेक्षा मोठा माझा शुभचिंतक कोणीच नाही. जेव्हा तुम्ही एखादे काम कराल तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासमोर टाळ्या वाजवून तुमचे कौतुक करेल. पण नीट निरीक्षण करा, ती जेव्हा तुमचे कौतुक करेल तेव्हा तिच्या डोळ्यात एक प्रकारचा कोरडेपणा, जळफळाट असेल. तोंडावर माझा भाऊ, माझी बहीण म्हणणारा हाच व्यक्ती तुमची पाठ फिरवताच तुमच्या माणसाजवळ जाऊन तुमच्याच नावाचे विष कालवतो. तुमच्या यशामध्ये त्याच्या पोटात दुखते. दुसरं लक्षण, तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक आयुष्यात हा कपटी माणूस, हा शत्रू प्रगतीची माहिती काढण्यासाठी सतत टपून बसलेला असतो. तो अतिशय हुशारीने गप्पा मारतो, तुमच्या नकळत प्रश्न विचारतो. अहो, नवीन काही प्लॅन आहे का? किती पैसे साचले आहेत? कुठे गुंतवणूक करणार आहात? तुमच्या घरात काय चालले आहे? तुम्हाला वाटते की हा आपुलकीने विचारतो, पण सावध राहा. तो ही माहिती तुमच्या भल्यासाठी नाही, तर तुमच्या प्लॅनमध्ये मिठाचा खडा कसा टाकायचा, तुमचे काम कसे बिघडवायता येईल आणि तुमचे गुप्त गोष्टी इतरांपर्यंत पोचवून तुम्हाला कसे उघडे पाडता येईल यासाठी गोळा करत होता. इतके दिवस तुम्ही अनुभवले असेल की जेव्हा तुमच्या एखादे संकट येते, आर्थिक अडचण येते, घरात कोणाचे आरोग्य बिघडते, तेव्हा हा व्यक्ती तुम्हाला मदतीचा हात देणे तर लांबच, सांत्वन करायलाही जवळ येत नव्हता. तो नवनवीन कारणे सांगून गायब झाला. पण आज जेव्हा तुमची प्रगती होत आहे, तुमच्याकडे पैसा येत आहे, समाजात नाव होत आहे, तेव्हा हाच व्यक्ती स्वतःहून तुमच्या घरात घुसण्याचा, तुमच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा तुम्हाला एखादा मोठा फायदा होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा रंग अचानक बदलतो. त्याचा चेहरा एका क्षणात सुकतो. हेच त्याच्या मनातील जळफळाटाची सर्वात मोठी साक्ष आहे. हा शत्रू समोर येऊन तुमचे कधीच युद्ध करणार नाही, कारण त्याच्यात तेवढी धमक नाही. गेम करणारा आणि पाठीमागून वार करण्याचे शत्रू हा काम करत असतो. त्याच्या मित्राजवळ, तुमच्या नातेवाईकांजवळ किंवा तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्याजवळ जाऊन तुमच्याबद्दल असे काही गैरसमज पसरवतो, जेणेकरून इतर लोक तुमच्यापासून दूर जातील. हे इतरांचे कान असे भरतो की समोरच्याला वाटते तुम्हीच वाईट आहात. मकर राशीचे लोक मनाने अत्यंत साधे, दयाळू, सर्वांवर सहज विश्वास ठेवणारे, कोणालाही पटकन आपला माणूस म्हणून समजून सर्व गुपित गोष्टी सांगून टाकतात आणि हीच तुमची सर्वात मोठी चूक ठरेल. पण आता गुरुपौर्णिमेला ही चूक थांबणार आहे. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार हे 4 लक्षणे दाखवणारा व्यक्ती जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा त्याला ओळखा. त्याच्याशी भांडण करू नका, वाद घालू नका. फक्त त्याच्यापासून 4 हात लांब व्हा आणि त्याच्यासमोर आपल्या घरातील किंवा पैशाच्या गोष्टी बोलणे बंद करा. कारण 29 तारखेच्या गुरुपौर्णिमा निसर्गाचा असा खेळ आहे की या कपटी शत्रूचा चेहरा सर्वांसमोर येईल. मकर राशीच्या जातकांनो, आपण वळूया अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे. जेव्हा तुमच्या आयुष्यातून तो कपटी शत्रूचा प्रभाव आणि त्याचे वाईट षड्यंत्र दूर होईल, तेव्हा तुमच्या करिअर, आर्थिक स्थितीवर आणि आरोग्यावर त्याचे शुभ परिणाम दिसणार आहेत. कारण शत्रूचा पराभव होणे हे फक्त पहिली पायरी आहे. खरी मजा तर तुमच्या नशिबाचे दार उघडणार आहे.
मकर राशीच्या मंडळींनो, गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता. पैसा येतो आणि एका हातातून निघून जायचा किंवा तुमचे हक्काचे पैसे कुठे ना कुठे अडकून पडले होते. पण या रविवारीपासून 29 तारखेच्या गुरुपौर्णिमेपर्यंतच्या ग्रहांची अशी काही महायुती बनत आहे, ज्यामुळे अडकलेले पैसे अचानक मोकळे होण्याचे प्रबळ संकेत आहेत. ज्या लोकांनी तुमचे पैसे बुडवले होते किंवा जे पैसे देण्यास टाळाटाळ करत होते, ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील. आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेले निर्णय आता रंग दाखवू लागतील. पैशाची कोणती नवीन योजना किंवा गुंतवणूक करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तुमच्यावरील आर्थिक ताण हळूहळू पूर्ण नष्ट होणार आहे. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ संजीवनी ठरणार आहे. इतके दिवस जो कपटी शत्रू तुमच्या कामात अडचणी निर्माण करत होता, वरिष्ठांसमोर तुमची इमेज खराब करत होता, त्याचा चेहरा उघडा पडल्यामुळे आता तुमच्या कामाचे कौतुक वरिष्ठांपर्यंत पोहोचेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांविषयी शत्रूंनी पसरवलेल्या अफवा आता हवेत विरून जातील आणि तुमचे जुने ग्राहक पुन्हा तुमच्याशी जोडले जातील. तर मकर राशीच्या जातकांनो, शत्रूचा पूर्ण नायनाट करण्यासाठी महाउपाय आणि शेवटचा संदेश मंडळी नक्की पहा. आपण व्हिडिओच्या अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर आलो आहोत. शत्रूंचा कट उघडा पडणे आणि नशिबाची साथ मिळणे यासाठी ग्रहांची साथ लागते. तर 29 तारखेला या पवित्र गुरुपौर्णिमेला आपण स्वतः काय उपाय केले पाहिजेत, जेणेकरून शत्रूंची वाईट नजर, त्यांची करणी, बाधा आणि सर्व नकारात्मक ऊर्जा कायमची जळून खाक होईल. आज मी तुम्हाला अत्यंत सोपे, शास्त्रीय आणि अतिशय प्रभावशाली एक महाउपाय सांगणार आहे, जो तुम्ही या 5 दिवसात नक्की करायचा आहे. सोमवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर एक लहान मातीचा दिवा घ्या. त्यात मोहरीचे तेल टाका आणि वात लावा. हा दिवा मारुतीच्या, हनुमानाच्या किंवा शनिदेवाच्या फोटोजवळ ठेवा. 3 वेळा हनुमान चालीसा पठण करा. हनुमान चालीसा वाचताना मनात एकच प्रार्थना करा: माझ्या आयुष्यातील सर्व शत्रू, सर्व वाईट विचार आणि सर्व अडथळे दूर होऊ दे. या उपायामुळे तुमच्याकडे येणारे नकारात्मक ऊर्जा तत्काळ थांबेल. तसेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शक्य असल्यास पिवळ्या कलरचे वस्त्र घाला. आपल्या घरातील देवासमोर किंवा गुरूंच्या फोटोजवळ तुपाचा दिवा लावा आणि फोटोसमोर बसून गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करा. यामुळे तुमच्या घरात येणारे अडथळे, अडचणी, तुमच्यावर येणारी संकटे गुरु तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. तर मकर राशीच्या जातकांनो, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या मराठी राशी भविष्य या परिवाराचा हिस्सा व्हा. धन्यवाद.